मराठी, ते धडक ते धडक. नागरिकांनो, डायलिसिसची सेवा पूर्णपणे मोफत. भिवघाट येथील सर्वात मोठ्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आता डायलिसिस सेवा पूर्णपणे मोफत होणार. अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची धडाकेबाज एंट्री झाली आहे. विट्यात मनोज जरांगे पाटील यांचे ऐतिहासिक स्वागत करण्यात आलंय. हजारो मराठा बांधवांच्या उपस्थितीत मनोज दादांवर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. तब्बल 20 JCB मधून फुलांची उधळण करत विट्यात जोरदार जल्लोष करण्यात आलाय. शंकर नाना मोहिते यांच्यासह मराठा बांधवांनी अत्यंत जंगी पद्धतीने मराठा योद्ध्यांचे जंगी स्वागत केलंय. असा वीर हा अवतरला, तसा वैरीच थरथरला, वचनाची राख तो आब. हा मर्द मावळा शिवरायांचा वाघ, 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 हा मर्द मावळा शिवरायांचा वाघ. देई मराठा साध आखरी लाव जोर अनदाव पायरी झळकत ठेवू आज अंतरी रुबाब भगव्याचा. बावनकुळ्यांवर आरोप करताना प्रशासन म्हणते की आम्ही रद्द करण्याची कुठलीही सूचना दिलेली नाही संविधान. बघ भाऊ, आता चोरी केली ना, पोलिसांनी तपास करून सिद्ध केलंय, आपण काहीच उपयोगाने बोंबलो ना. तसं मला आत्तापर्यंत नाव सांगायचं नव्हतं, पण आता विट्याच्या नगरीतून क्रांतिसिंह नाना पाटलांच्या स्मारकाजवळ बसलो. आमचे बीडचे पहिले खासदार ना, बरोबर, पत्रे सर. त्यामुळं आता एवढ्या क्रांतिसिंहाशी त्यांच्या स्मारकावर बसून तरी खोटं बोलायचं नाही. सांगून टाकतो, ते पत्र बावनकुळ्यांनी दिलं आणि NICवरच्या अपलोड नोंदी केलेल्या प्रमाणपत्र रद्द करायचं काम स्वामीने केलं, निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी, आणि आम्हाला पत्रसुद्धा स्वामीनीच दिलं. काय बोलतो रे म्हणा, आता तुला सांगितलं तर मराठीतलं आपल्या पडू नको म्हणून, तरी तू वकिली करायला लागला, दलाली करायचं कावापासून लागले. अरे अधिकाऱ्यांना टेटस असतं, बुद्धीच्या जीवावरती तुम्ही अधिकारी झालेला असतात. रात्रदिवस डोळे फोडलेले तुम्ही अभ्यास केलेला आहे, तुम्हाला एक उंची एक प्रतिष्ठा आहे. तुम्हाला मंत्र्यांनी नोकऱ्याला लावलेलं नाही, त्यांच्या हातचं भावलं व्हायला आणि त्यांच्या हातची वकिली करायला. प्रवक्त्यात का भाजपचे तुम्ही? जे सत्य ते बोलायचं ना. त्यांनी ही क्लीन चिट द्यायला तो कोण लागून गेला? चूक केली ना. बावनकुळ्यांनी याच्यापेक्षा ह्या भानगडीत पाडण्यापेक्षा ना कुठाण्यात पडू नये. बावनकुळ्यांनी चूक कबूल करावं, लपडे लांबू नये. लय जड जाईन तुला आणखी भयानक. माया नादी लागू नको. मी चांगल्याचा बाजार उठवलाय. विविध फडणवीसांनी तुम्ही जी गाडी वापरत आहात डिपेंडर गाडी, त्या संदर्भात देऊ का सोडून? नाही, चर्चा सुरू झाली. विरोधी पण टीका करतात. अरे दानसूर लागते, तुम्हाला कोणी विचारित नाही. घंटे माया जातीतले लोक, त्यांना वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना. आमच्या नोकरदार वर्गाला वाटतं आपण काही करू शकत नाहीत ना बाबा. हे व्यावसायिकांना, उद्योगपतींना, सगळ्यांना असं वाटतं की आपल्याकडे देवाने भरपूर दिलंय ना. मनोज जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी लढतो ना, मग आपण आपल्याजवळ गाडी आहे ना, देवाने आपल्याला दिली ना, कष्ट करून कमावलेली. आमच्या गाडीत बसा पाटील म्हणते. तुम्हाला कोण बसा म्हणतात? घंट्या तुम्हाला कोणी मोजितही करावं, तुम्हाला इचेरी सुद्धा नाही, सायकल सुद्धा द्याय ना कोणी.
माझ्या जातीचे लोक येतात, इंडिका आली बसा, पूजा करायची, नवी गाडी घेतली बसा, सायकलीचं पूजा करून घेतल्यात माझ्याकडून, शाळेचं पूजा करून घेतात लोक, नवी गाडी आणली की त्याने आणली, ती मला बाबा मी कष्ट केलेलं आहे, माझ्या गाडीत बसा, मला येऊन दे इकडं, बसलो, त्यात काय मी घेतली का मग एक, अरे तुम्ही काही करून मी कमी होणार आहे का? माझा समाज मला जीव लावतो राव, आणि मग समाज माझा मी जसं तळ हाताच्या फोडाप्रमाणे समाजाला सांभाळतो, जीव लावतो लेकरा बाळांना, ते माझे मायबाप येत ना राव, त्यांजवळ जी वस्तू आहे त्यामध्ये ही तुमची पळा घेऊन, तुम्हाला खपत नाही, तुम्हाला कोणी गिनीत नाही, तुम्हाला पावसाळ्यात डिझेल टाकून देत नाही कोणी, कार्यकर्त्यांनी दिलेली गाडी मला नाही दिली, हे 2-4 दिवस हिंडूस तर नवीन घेतलाय त्यानं दिलाय. मला तुम्ही लय उकरून चालू केलं हो. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यात काही सिक्रेट आहे का? कशाचं मला नाही बाबा माहिती, कोणचे संबंध म्हणता का? कोणचे संबंध? या सगळं ह्याच्या राजकारण संबंधात फरक आहे, मला नाही बाबा माहिती. नाही, ह्याच्या मागं फक्त जे बावनकुळे सरकारचं बरोबर सारखं बोलतायत किंवा तुमच्यावर बोलतात त्यावर देवेंद्र फडणवीस मागा इतकं असं वाटतं असल्याशिवाय करूच शकत नाही. भाजपची एक रणनीती वेगळी, कोणाचे आमदार खासदार मंत्र्याचे टप्पर नाही भाऊ बोलायची, त्यांना विचारल्याशिवाय. प्रमाणपत्र रद्द केले ती चूक दुरुस्त करा, एवढंच माझं म्हणणं आहे. लांबू नका प्रकरण, मराठ्यांच्या नादी लागू नका. मराठी पेटलेत, पश्चिम महाराष्ट्रातले मराठी कधीच पेटत नाहीत, जागे झाले असे खरबडून ते ना का महाराष्ट्र ढवळून काढलाय आता. असली लाटू सळी मा फेस पडाय फोन उचलू पोरायचं आमच्या, कुणी म्हणतं आम्हाला बैठका द्या, आपल्या इकडं कवा घ्यायच्या, मुंबईवाले म्हणतात आमच्याकडे कधी आहे, रायगडहून फोन चालू झालेत, अमरावती जळगाव इकडून तिकडून सगळे फोन सुरू झाले जातात, यवतमाळपासूनचे. मराठवाड्यात एवढाच यातला ते म्हणतो तुम्ही माघारी कवा येणार आहे, मला अर्ध्या सोडून देऊ की. इतका पश्चिम महाराष्ट्र पेटला भयानक. नवी क्रांती करायच्या तयारीत आता पश्चिम महाराष्ट्रातला मराठा उभा राहिला, नवी क्रांती करायची. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेर घर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक